मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ज्या स्कूल लेवलला ज्या 2 एक्झाम घेतल्या जातात त्याच्यावरती मी काही टिप्स देणार आहे आणि त्याचे सब्जेक्ट आहेत, म्हणजे 4 सब्जेक्ट त्या एक्झाममध्ये होतात. मेमरी ड्रॉइंग असेल पहिलं, त्यानंतर स्टील लाईफ आहे, याचबरोबर भूमितिक काही आकृत्या आणि संकल्प चित्र, त्यानंतर निसर्ग एक सब्जेक्ट होता, निसर्गचित्र. तर ते त्यातून आत्ता त्यांनी काढून टाकलं आहे, माझ्या मते 1-2 वर्ष झालेत. तर हे 4 विषय घेऊन मी तुम्हाला त्यातले काही पॉईंट्स आणि ते चित्र कशी करायची असतात, त्या परीक्षेचं टाईम ड्युरेशन किती असतं, म्हणजे किती वेळाचा पेपर असतो, तर त्याचं विभाजन करून तुम्हाला तो पेपर वेळात परफेक्ट संपवता कसा आला पाहिजे, तर ह्यावरती मी सगळे एपिसोड करतो आहे. तर हा मी पहिला एपिसोड घेऊन येतो, ह्यामध्ये मेमरी ड्रॉइंग वरती आपण अभ्यास करणार आहे. तर मी आजच्या भागात तुम्हाला फक्त पेन्सिल स्केचेस आणि फिगर कशा ड्रॉ करायच्या हे दाखवणार. नंतरच्या भागात मी पुढं तुम्हाला कलर, लेआउट, सब्जेक्ट कसा निवडावा हे सगळं मी सांगत जाईल. तर चला बघूया, आजच्या भागामध्ये आपण मेमरी ड्रॉइंग हा विषय घेऊ. नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आत्ता तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे, मेमरी ड्रॉइंग आपण बघणार आहोत. तर आज हे मेमरी ड्रॉइंगची मी सुरुवात करेन. तर बेसिक तुम्हाला मी प्रपोर्शन फिगरचं दाखवतो पहिल्यांदा. तर फिगरचं प्रपोर्शन म्हणजे आपण एक सर्कल मी पहिल्यांदा ड्रॉ करतो पेपरवरती. ह्या सर्कलच्या म्हणजे हेड आपण पकडलं मानवने, तर ह्याच्या 7 पट 7.5 पट ही जेंट्स आणि लेडीज यांची हाईट असते. तर मी आता हेच माप 7.5 पट सर्कल करून घेतो. आता मी पेन्सिलनं मार्किंग करतो आहे. हे तुम्ही कर्कटने स्केलने पण करू शकता, पण बेसिक आता मी पेन्सिल पकडलेली तुम्हाला लक्षात येईल. हे मी अशी पेन्सिल पकडल्या, तर ह्या पेन्सिलचं हाईट किती आहे, कमी जास्त तुम्ही बघू शकताय. बाबा टोकापासून किती हाईटवरती सर्कल आहे, कमी आहे, उंची जास्त. तर आता मी ते अंदाजे पकडून त्याचं मार्किंग करतो. आता दुसरी लाईन सर्कल इथं येतो आहे. 2 3 4 5 6 7. आता हे 7 पट सर्कल झालं. ते 7.5 पर्यंत ते अंदाजे मी आता ही हाईट घेतली. आता यानंतर मानेचा भाग आपण पहिला सोडला. एक कंटेनर पकडूया. मी आता भूमितिक आकारामध्ये तुम्हाला बॉडी दाखवेन. मी त्याचे मसल्स बॉडी पूर्ण ड्रॉ न करता आता मी ह्या सर्कलच्या खाली थोडंसं अंतरावरती शोल्डरची लाईन घेतली. तिथून खाली डायरेक्ट एक आयत केला. हा ह्याच्या परत मी सेंटरला आलो. इथून परत ह्याच्या सेंटरला आलो. इथून परत ह्या लाईनवरती जोडून घेतलं तरी चालेल. तसे आयतामध्ये एक स्क्वेअर लंबट म्हणजे आयत, दुसरा तिसरा आयत. तर आता ह्यामध्ये काय होतं बघा, ही बॉडी आहे ती छातीचा भाग झाला, हा पोटाचा भाग झाला आणि हा कंबर झाली. तर इथं बरोबर छातीचा भाग येतो आपल्या, हा सेंटर. त्यानंतर बेंबीचा भाग बरोबर ह्या सेंटरला ह्या लाईनवरती येतो आहे, म्हणजे हेडच्या 3ऱ्या टप्प्यावरती. त्यानंतर कंबर इथून चालू होते, बरोबर आपल्या पूर्ण बॉडीचा मध्यभाग इथे येतो ह्या रेषेवरती. ह्या दोन्ही पार्टच्या मध्ये 5व्या भागात 6व्या भागात गुडघे येतात आपले. इथून खालच्या पिंढऱ्या पायांचा भाग तसे इथं संपतं आणि हा भाग पायाचे आपले मेन चंपा किंवा आपण तळवे म्हणतो ते बोटांचा आणि ह्याचा भाग. आता ह्या भागात प्रोफाईलमध्ये मी तुम्हाला दाखवेन असा पाय दिसतो, असा पाय एवढ्या पट्ट्यात येतो. तर हे बेसिक लक्षात ठेवा. फिगरचं कोणत्याही जेंट्स असेल लेडीज असेल काही. यानंतर तुम्ही मग त्याचे डिटेल्स बघू शकता. आता हाताचं पण ह्या स्क्वेअरच्या बाहेर हात असतात. आता ह्या लाईनपर्यंत त्याचे खोपर येतात आणि ह्या लाईनपर्यंत हात संपतात, थोडंसं खाली. म्हणजे इथं तुमचं मनगट आलं, इथं हात, तसंच इकडं पण.
हे एक ढोबळमानाने लक्षात ठेवलं तरी चालेल. आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला हे पॅरलल पकडत जाऊ नका, कारण जेव्हा माणसाची पोज बदलते, पोझिशन चेंज होतात, त्यावेळी हे अँगल्स कमी जास्त होत राहतात. तर हे बेसिक झालं. आता ह्याचनुसार मी तुम्हाला प्रोफाईल पण दाखवतो. मी आता हाय अशा रेषा घेईन आधी. एक सर्कल, 2, 3, 4. हे झालं. तर इथं पहिलं सर्कल जे प्रोफाईल आहे ते मान, शोल्डर. आता बघा कंबरेपर्यंत मी डायरेक्ट ह्या लाईन्सपर्यंत ॲज इट इज घेतो, एकच. ओके. त्यानंतर सीट भागाला इथं ह्या भागापर्यंत मी पोट म्हटलं, तर हे पण असंही येऊ शकतं. त्यानंतर पाय, पिंढऱ्या, आणि इथं जसा पाय दाखवला तसाच हा पाय. हे एक बेसिक प्रपोर्शन झालं. म्हणजे छातीचा भाग इथं, छाती आली, पोट, हे झालं. ह्यानंतर दंड. तर ह्या लाईनला, शोल्डरला असे ड्रॉइंग घेत असल्यामुळं मी इथं चिकटवून हात न काढता थोडेसे खाली घेणार, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर जसे घेतले इथून. झालं हात. आता हे हेड आहे ना, हे सर्कल पूर्ण नसतं. हे नंतर आपण असंही बघू शकतो, लंबट असेल. इथंही लंबट असेल. पण पहिल्यांदा आपल्याला हे मी दाखवलं तर खूप कन्फ्युजन होईल तुम्हाला. त्यासाठी मी सुरुवात काय केली, बेसिक सर्कलमध्ये. त्यानंतर या लाईन्स येतील. नाक, हे खूप ओठ, नाक जे काय असेल ते खूप नंतर बघाल तेवढं बरं होईल. कारण तुम्ही पहिल्यांदा, आपल्याला खूप सवय असते, ड्रॉइंग चालू केलं आहे, मेमरी ड्रॉइंग करायला, तर आपण पहिल्यांदाच केस, ते केस उभारलेले आहेत, विस्कटलेला भांग असेल, मग मान, हे असं काहीतरी आपण बोहया, नाक, इतकं ते डिटेल्स बघत जातोय. तर हे मुळात चुकीची गोष्ट आहे. हे सुरुवातीला करत जाऊ नका. हेच चेहरा तुम्हाला करायचा असेल तर पहिलं सर्कल घ्या. ते जे चेहऱ्याची, जशी मी इथं त्रिकोणी सांगितले, लंबट सर्कल आला, त्याचं सेंटर ही लाईन येते, आडव्या लाईन, आणि हे इतकंच बघत चला. त्याचे ठेवून त्यावेळी तुमचा एक भोये वर गेले, खाली गेले असं होणार नाही. तर अशा लेवलला सर्कल. आता चेहऱ्याचं तुम्हाला एक बेसिक दाखवतो. हा पहिला सर्कल घेतला मी, त्याचा सेंटर पकडला, सेंटरपासून हा जो सेंटर येतो परत खाली हाईट केली. ह्याच्यापेक्षा एक अंदाजे थोडंसं ह्याच्या सेंटरला किंवा सेंटरपेक्षा जास्त अंतरावरती एक मार्किंग करून घ्या. हे मी आता तुम्हाला अंदाजे सांगायला, तुम्ही ऑब्झर्व करत चला ही गोष्ट. इथून हाय असं ते जोडा. हे झालं. इथं नाक. आता ह्या लाईनला भोवया येतात आपल्या डोळ्यांच्या वरच्या, त्याच्यापेक्षा खाली थोड्या डिस्टन्सवरती डोळे येतात. इथं नाक येते. तशीच हे चालू आहे. आता डोळे शूट करायला. हे आता इथं नाक येतं, यानंतर इथं आले डोळे, आणि ह्याच्या सेंटरला ओठ आलेत. ह्या दोन लाईन आहेत. काही वेळा आपण ड्रॉइंग करत असताना कान ह्या दोन लाईनमध्ये येतात, तर भोवयांच्या लाईनपासून येत नाहीत, डोळ्यांच्या लाईनपासून नाकाच्या लाईनपर्यंत येतात. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. त्यामुळं खूप वेळा असं होतं की कान खूप मोठे चित्रात दिसायला लागतात आपल्याला. आणि हे आत्ता जसं आपण सेंटर घेतला सर्कलचा, तसा हा सेंटर आहे. त्या सेंटरपेक्षा थोडं कमी अंतरावरती, म्हणजे आता ह्या तीनमध्ये लक्षात घ्यायचं, इथून जे आपण अंतर घेतलं आहे वनवटीपासून नाकापर्यंत, हे एक, त्यानंतर दुसरं भोईपर्यंत 2, आणि तिसरं कपाळापर्यंत. हे 3 टप्पे असतात आपल्या चेहऱ्याचे.
तर इथून आपले केस चालू होतात. मग ते आता तुमचा भांग पडलाय खाली असेल हे नंतरची गोष्ट, ती स्टाईल काय हेअरस्टाईल असेल ती. पण लक्षात ठेवताना इथून आपले केस असतील, मग वर मागे विंचरलेले असतील, समजा गोलभांग असा असेल तर हा इथून वर जाणार. तर हे पहिल्यांदा मार्किंग तुम्ही बेसिक करून घ्या. ह्याच लेवलला चेहरे येतात. आता मेमरी ड्रॉइंग ज्यावेळी तुम्ही कराल एक्झामसाठी किंवा प्रॅक्टिससाठी, तर हे सगळं काढत बसायचं का, तर नाही. हे खूप इतका वेळ तुम्हाला मिळणारी नाही त्या पेपरमधून. आणि ह्या लाईन इतक्या झालेल्या तुम्हाला कलरमधून दिसायला लागतील वॉटर कलर करत असाल तर अशा गोष्टींसाठी तुम्हाला हे ऑब्झर्वेशननं तुम्हाला समज आली पाहिजे की बाबा हाच चेहरा, मी एक सर्कल घेतला एवढ्याच ह्याच्यात झाला चेहरा. तर हे सिम्पल कसा करता येईल, पण हे सिम्पल येण्यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. हे प्रपोर्शन जे येतं बॉडीचं ते तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. हे बघा, आता हे मी डायरेक्ट हे न करता लाईन्स न घेता काढलेलं आहे ड्रॉइंग. आता हे मी थोडेसे त्याचे शॅडोसारखे असे काही डीप भरले. हे ना 3 डायमेन्शन लगेच वाटू लागतं चित्र. झालं. तर हे प्रपोर्शन झालं म्हणजे मानवी बॉडी लँग्वेज सगळी म्हणता येईल याला. तर ह्याचबरोबर लेडीजचंही असंच असतं. आता लेडीजचं मी तुम्हाला एक बेसिक दाखवतो. पहिले मी सर्कल घेतलेत, 1 2 3 4 5 6 7. तर 7.5 असतात, 7 असतात. आता एक खूप तुम्ही पुस्तकं सर्च करत असाल किंवा ड्रॉइंग बघत असाल तर प्रत्येक आर्टिस्ट वेगवेगळं प्रपोर्शन सांगतो. तर हे त्यांच्या अभ्यासानुसार त्यांनी सर्च केलेल्या गोष्टीनुसार असतं. तर बेसिक मी 7.5 6 पट असंच बॉडी लँग्वेज पकडतो. तर आता हे लेडीजचे हाईट ग्रेसफुल फिगर असते पण उंची कमी असते. तर तुम्ही 8 हेडचं किंवा 7 हेडचं प्रॉपर केलं 7.5चं तर ते मॉडेलिंग करणाऱ्या ज्या मुली असतात त्यांची बॉडी लँग्वेज तशी असते. तर हे लक्षात. तर इथं परत मगाशी आपण मानेचंही घेतलं तसंच, हा छातीचा पोटापर्यंतचा भाग, पोट, कंबर, पाय. आता बघा, ही गोष्ट मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत जातो. मगाशी मी सांगितलं होतं सेंटर हेडच्या दुप्पट लाईनला छातीचा भाग येतो, त्यानंतर तिसऱ्या याला बिंबीचा भाग येतो, आता इथं मी मसल्स करेन, एज करतोय. ज्यावेळी जेंट्सचं ड्रॉइंग करतोय एज येतात, तसे लेडीजच्या ड्रॉइंगला येत नाहीत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ते ग्रेसफुल वाटलं पाहिजे. तर जेवढं गोलाकार म्हणजे अलंकारिक रेष मारत बसू नका. त्याचे पहिल्यांदा स्ट्रेट कंटेनर बघा. आता हा दंडाचा कंटेनर आहे तर हा बघा, आणि मग त्यानंतर त्याचं सॉफ्ट कशी लाईन करता येईल हे नंतरचं झालं. पहिल्यांदाच तुम्ही अलंकारिक असं काहीतरी करत गेला तर ड्रॉइंग चुकीच्या दिशेने जाऊ शकतं. तर हे झालं इथं पोटाचं, कंबर. तर जेंट्स आणि लेडीजमध्ये फरक हा असतो, कमरेचा भाग लेडीजचा जास्त असतो, जेंट्सचा कमी असतो. छातीचा भाग तसाच असतो म्हणजे जास्त कमी. हे ऑब्झर्वेशननं तुम्हाला खूप लक्षात येईल. आता बघ, इथली उंची जराशी पायापासून कमी होते. सेम प्रकार होतो जेंट्स आणि लेडीजचा. तो काही खूप फरक नाही पडत. पाय, हे झालं लेडी. तर हे 2 ड्रॉइंग पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आली. त्यानंतर तुम्ही कुठलीही पोज असेल चित्रातली ती तुम्ही ठरवू शकता. पेपर चेंज करतो.
आत्ता आपण मगाशी जी ड्रॉइंग बघितली त्यानुसार आता मी त्याचे प्रसंगानुसार ड्रॉइंग करेन. मग हे रॅपिड थोडंसं करत गेला तर खूप चांगलं आहे. म्हणजे कुठली पोज, आता एखादं पोज समजा गावाकडचा एखादा विषय आहे, म्हशी घेऊन चाललेला एखादा मुलगा आपण करतोय, तर तो मुलगा मी करत असेल तर पहिल्यांदा सर्कल घेईन, एक लंबट आयत. म्हणजे आपण लहानपणी किंवा वारली पेंटिंगमध्ये जसं ड्रॉइंग केलं जायचं तशा लेवलचं मी ड्रॉइंग करेन. कारण एका रेषेत मला हे पोज कळाल्या. तुम्ही खूप त्याचे डिटेल्स न करता ह्यानंतर तुम्ही ते ठरवू शकता. आता मी काय करेन, इथं त्याचा चेहरा, मग शर्ट, म्हणजे आहेत त्याच गोष्टीवरती मी कपडे चढवले. त्यानंतर पॅन्ट, झालं. हा मुलगा तयार झाला. आता बाहेर असणारा हात. इथं मी दोरी त्या म्हशीची दाखवू शकतोय, मागं म्हैस आहे किंवा काय जे असेल ते सब्जेक्ट. तर इथं त्यानं हातात काठी पकडून. हे झालं ड्रॉइंग. तर हे तुम्हाला कधी येईल, पहिल्यांदा तुम्हाला ते प्रपोर्शन माहिती असेल तर ह्यानुसार तुम्ही मेमरी ड्रॉइंगमधले प्रत्येक पोझिशन, प्रत्येक पोज काय जे असेल, सब्जेक्ट असेल त्यानुसार ते ठरवू शकता. आता हे झालं मानवनिर्मित. आता ह्यात एक जाता जाता मी सांगेन महत्त्वाचं, मुलांचं म्हणजे लहान मुलं एक 16 वर्षाच्या आत किंवा 18 वर्षाच्या आतली जी बॉडी असते तिथं प्रपोर्शन चेंज होत राहते. ह्याचं कारण आहे की लहानपणापासून आपलं शरीराची चेंज होत असल्यामुळं प्रपोर्शन सेम, जसं मी मगाशी सांगितलं 7.5 पट हेड असेल तर असं नसतं, ते 5 पट 3 पट असंही होतं. 3-3.5 पटच्या पुढे लहान बाळ असेल, 1 वर्षाचं असेल तर 3.5 पट पासून पुढं चालू राहतं बॉडीला. तर एक 10 वर्षाचा मुलगा असेल तर 5.5 पट राहतं. आणि 18 वर्षाच्या आसपास असेल त्यावेळी 7.5 ते 6 पट अशा आसपासच ते हेड राहतात. तर हे एक महत्त्वाचं मी सांगितलेलं पॉईंट करून ठेवा आणि हे ड्रॉइंग करताना किंवा अभ्यास करताना लक्षात ठेवा. चला, तर आत्ता हे झालं आपलं मानव ड्रॉइंग, म्हणजे मानवी ड्रॉइंग, शरीराची रचना मी सांगितली. ह्याचबरोबर आता प्राणी मेमरी चित्र अशी गोष्ट आहे की कोणताही सब्जेक्ट येऊ शकतो. दिवाळीचा प्रसंग असो किंवा दिवाळीत आपल्या शाळेत डेकोरेशन केलं जातं, गणपती सणात डेकोरेशन केलं, असे कोणतेही सब्जेक्ट येऊ द्यात. एखादी मंडई आली, दुसऱ्या त्याचबरोबर एखादा बाजार आला, म्हणजे फळांचा यांचा बाजार असू शकतो, प्राण्यांचा बाजार असतो. तर ज्यावेळी आपल्या आजूबाजूला राहणारे जे पाळीव प्राणी आहेत बाजूला असतात तर हे आपल्या प्रसंगात चित्रातनी येऊ शकतात. तर ह्यासाठी तुम्हाला त्याचं ड्रॉइंग येणं गरजेचं आहे. तर तेही मानवनिर्मितच, जसं आपण बघितलं भौमितिक आकारातून, तसंच आपण आत्ता ते भौमितिक आकारातनं प्राणी बघूया. तर बेसिक मी आता तुम्हाला पहिल्यांदा दाखवेन की हा एक स्क्वेअर, मी लंबट स्क्वेअर घेतला. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे प्राण्यांच्यामध्ये, किंवा एक कंटेनर गोल. त्याचबरोबर ह्याच स्क्वेअरला तुम्ही रेषा घेतल्या, पाय झालेत. एक छोटा आयत. तर हे सगळं आयतामधनंच डेव्हलप होणारं ड्रॉइंग आहे. आता ह्यापासून काय बघा, मी आत्ता समजा इथं एक ड्रॉइंग तुम्हाला बेसिक दाखवेन. माझा आवडता प्राणी घोडाच. तर घोड्याचा मी कंटेनर पहिल्यांदा करून घेतला. घोड्याची मान लांब असते त्यामुळे मी वरची रेष डिस्टन्स खूप वाढवला. आयत, पायांचे फक्त एका रेषेत झालं. आता बघा, ह्यानंतर मी घोड्याचे डोळ्यांचा भाग, इथे एक गोल असतोय आणि इथे एक गोल असतोय. हे बघा, झालं घोड्याचं सेम. घोड्याचे आणि गाढवाचे कान जवळपास सेम आकाराचे असले तर त्याची उंची कमी जास्त होते. त्यामुळे खूप वेळा आपण ड्रॉइंग करत असताना कान घोड्यांचे खूप मोठे करतोय आणि नंतर ते गाढव दिसायला लागतं. तर हा एक जवळचाच फरक आहे, तो लक्षात ठेवा. तर हे झालं मानेचं. तर ह्या गोल म्हणजे जो षटकोन घेतलेला आहे, आयत घेतलेला आहे, त्या आयतामध्ये मी आता त्याचा पोटाचा भाग तयार केला.
परत इथं एक मागे गोल आला. म्हणजे भूमितिक केल्यामुळे तुम्हाला ते सोपं खूप पद्धतीनं लक्षात येऊ शकते. झालं आता घोड्याचे पाय. तुम्ही ड्रॉइंग करत असता तर घोड्याचे डायरेक्ट तुम्ही डोळे, मग ते नाक असं येतं, हे असलं काय तर ड्रॉइंग केलं असतं. मी इतक्या सिम्पल लेवलला केलं. मानेवरचे केस आणि ह्या गोष्टी खूप नंतर बघायच्या. झालं आता हा घोडा. तसंच समजा मी आता एखादं ड्रॉइंग बैल करतोय, तर जवळपास घोड्याचं आणि बैलाचं ड्रॉइंग सेम आहे. तर ते कसं, मी पहिल्यांदा आयत घेतला. बैलाची मान खूप अंतर नसतं, त्यामुळे मी ती रेष पहिल्यांदा कमी केली. आता मी त्याचे डिटेल्स थोडेसे करायचं होतं. हे झालं बैल. आता मानेपासून म्हणजे बैलाच्या तोंडापासून डायरेक्ट मानेची पोळी म्हणतात ज्याला, ती मान पायांच्या बरोबर मध्यभागी येते, पुढच्या पायांपर्यंत येते. तसंच ही शिंग केलीत. आता मान कमी आहे, बरोबर पुढच्या पायांच्या बरोबर वर जिथं आपण स्क्वेअर घेतलाय म्हणजे आयत, त्या आयताच्या एजवरती बैलाचं वशिंड जे एक हे येतं पाठीवरती, तो भाग गोल डायरेक्ट बॉक्सच्या वर येतोय. त्यानंतर थोडंसं राऊंड खाली झुकलेला, मागे जसा गोल घेतला आपण एजवरती बॉक्सच्या तसाच गोल. पाय. आता हे ऑब्झर्वेशन तुम्हाला किती महत्त्वाचं आहे बघा. मी आता जे ड्रॉइंग केलं, तर बैलांचे पाय, म्हशीचे पाय, गायींचे पाय हे 2 खूर असणारे जे असतात, हे लक्षात ठेवायचं. त्यांचे टाप जे म्हणतोय आपण, खालचे बेस आहे पायांचा, तो 2 खूर असतात आणि घोड्याचे तसे नसतात. म्हणजे उदाहरणार्थ बैलाचे पाय असतील तर हे असे असणार, मध्ये त्याला एक गॅप असतो आणि मागं वरच्या ह्या सर्कलला गाठ असते, मागं एक हाड असतं ते. तर हे ऑब्झर्व केलं पाहिजे. घोड्याचं असेल तर घोड्याचं हा गोल मागे फक्त गोल असतो, तिथं हाड किंवा असं बाहेर पार्ट दिसत नाही, खूर दिसत नाही. आणि त्यानंतर हा असा सर्कल येतो. असंच गाढवाचं, झेब्र्याचं, हे आपण प्राण्यांचं तसेच येतात. हे घोड्याचं झालं. पण घोड्याची ही प्रोफाईल न बघितलं तुम्ही तर पूर्ण टॉप उंच असते, मागं कमी असते, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण सर्कल असा तो चौकोनासारखा नसतो, मागे कमी असतो. त्यानंतर ऑब्झर्व करता येईल तेवढं करा. तुम्हाला सोप्या पद्धतीनं ड्रॉइंग समजलं की तुम्हाला त्या वेळेत एलिमेंटरीच्या परीक्षेला किंवा इंटरमिजिएटच्या परीक्षेला किंवा कॉलेजसाठी, आर्ट कॉलेजसाठी तुम्ही आता एलिमेंटरी हा म्हणजे मेमरी ड्रॉइंग हा सब्जेक्ट आहे, तर तिथंही 1-1.5 तासांचाच पेपर असतो. तर त्यावेळी ती तुम्हाला ते करण्यासाठी सोपं जाईल. तर ह्यामुळं पहिल्यांदा भूमितिक ड्रॉइंग बघायचं. तर हे तुम्ही असंच डेली एक सवय लावा की एक्झामच्या आधी तुम्ही 1-2 महिने तरी डेली 1-2-3 ड्रॉइंग, कमीत कमी 5 ड्रॉइंग तरी करा. मग ते मेमरी जेवढं करता येईल किंवा ऑब्झर्व करून समोरचं बघून केलं तर तुम्हाला एकदा समजलं तर ते मेमरी सोपं होऊन जाईल. तर मेमरी आपण त्या विषयालाच आहे, स्मरणचित्र म्हणजे आठवून काढलेलं चित्र, मेमरी ड्रॉइंग आपल्या मेमरीतून तयार केलेलं चित्र. तर मेमरीत कधी येऊ शकतं, तर तुम्ही बाजूला जेव्हा बघताय, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बघताय, त्यावेळी तुमचं मेमरी शार्प होते. तर हेच करण्यासाठी तुम्हाला आजूबाजूला खूप बघितलं पाहिजे आणि असेच तुम्ही बघत राहिला तर तुमचा अभ्यास लवकर होईल, असं माझं मत आहे, माझा अनुभव आहे. तर चला आजच्या भागात आपण इतकंच बघूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. इथून पुढे मी असेच ह्या पोर्शनवरचे किंवा इतरही पोर्ट्रेट पेंटिंगवरचे, ऑइल कलर असेल, वॉटर कलर, असं वेगवेगळ्या माध्यमातले मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.